मी डॉक्टर महाबल शाह कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे. विश्वराज हॉस्पिटलला एच.ओ.डी म्हणून कार्यरत काम करत आहे. न्यूरोलॉजीमध्ये प्रामुख्याने डोकेदुखी, चक्कर, फिट, पॅरालिसिस आणि मिनिंजायटिस हे आजार पाहावयास मिळतात. डोकेदुखी म्हणजे मेंदूमध्ये होणारी पेन. डोकेदुखी हे प्रामुख्याने 2 प्रकारामुळे होते. एक प्रायमरी हेडेक, दुसरे सेकंडरी हेडेक. प्रायमरी हेडेक बऱ्याच काळापासून हेडेक चालू असतो. त्यामध्ये ब्रेनमध्ये काहीही पॅथॉलॉजी नसते. त्यामुळे MRI केला, CT स्कॅन केले तरी रिपोर्ट नॉर्मल येतात. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रेस व लाईफस्टाईल चेंजमुळं हे हेडेक इन्क्रीज होऊ शकतात. अशा पेशंटला आम्ही मेडिकल ट्रीटमेंटबरोबर लाईफस्टाईल चेंज करण्याबद्दल सल्ला देतो. तरी अशा पेशंटनी दररोज अर्धा तास सकाळी योगा, एक्झरसाइज करणे खूप जरुरीचे असते. स्ट्रेस अवॉइड करणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर अशा पेशंटने उन्हात जाणे टाळावे व खाण्यामध्ये चीज, चॉकलेट, कॉफी, अल्कोहोल बेवरेज अवॉइड करावे. सेकंडरी हेडेक. जर पेशंटला 3 किंवा 4 दिवसापेक्षा जास्त हेडेक होत असेल तर अशा पेशंटला ब्रेनमध्ये काहीतरी पॅथॉलॉजी आहे असे आम्ही सस्पेक्ट करतो. त्यालाच सेकंडरी हेडेक असे म्हणतात. अशा पेशंटने तात्काळ न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन तपासण्या करून त्याची ट्रीटमेंट करणे गरजेचे असते.